छोटा गाड़ी कशाची नेमकी कारवाई आहे? किती मालमत्ता यामध्ये शहराचा जो महत्त्वाचा चौक आहे बाबा पेट्रोल पंपाच्या इथला, त्या चौकामध्ये लेफ्ट टर्नला काही अनधिकृत बांधकाम या ठिकाणी होते. 10 ते 12 टपऱ्यांचं अनधिकृत बांधकाम होतं. त्यामुळे रस्त्याला अडथळा होत होता. रस्त्याच्या बाजूला त्यांचे ग्राहक आणि इतर ज्या त्यांच्या गाड्या उभ्या राहत होत्या, त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशाने तसेच माननीय अतिरिक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही कारवाई पोलीस विभागाच्या सहकार्याने आमच्या सर्व झोनच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई होत आहे. यामध्ये ट्रॅफिकला अडथळा होत होता, त्यामुळे ही मुख्यतः कारवाई होत आहे आणि ही सर्व जी बांधकामे होती ती अनधिकृत आहेत. त्यामुळे कारवाई आपण करतो. काय जागेचा वाद आहे, काय TDR वगैरे काय मोबदला मागताय? यामध्ये आपण त्यांना नोटीस दिल्या होत्या, त्यांची कागदपत्र मागवली होती. जर त्यांच्याकडे बांधकाम परवानगी असेल तर आपण ती कागदपत्रे मागवली होती, परंतु त्यांनी कुठली कागदपत्र दिली नाही. त्यामुळे ही बांधकामं अनधिकृत होती असं स्पष्ट झालं. त्यामुळे जास्त खोलात न जाता आम्ही अनधिकृत बांधकामांना महानगरपालिकेच्या अधिनियमान्वये नोटीस देऊन कारवाई केली. आपण कारवाई करता पण परत पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होतं, यावरती आपण उपाययोजना करणार नाही. आम्ही आतापर्यंत जे आता नजीकच्या काळात अतिक्रमण काढले, जसं आता उदाहरण दिलं तर गजानन महाराज मंदिर ते सेवनील चौकापर्यंत, तर त्या ठिकाणी आम्ही दक्षता घेतली की ते अतिक्रमण बऱ्याच वर्षापासून काढायचे पण पुन्हा बसायचे. तर आपण त्याचं आता फिरतं पथक आपलं वारंवार जातं आणि ते आपण इन्शुअर करतो की तिथं पुन्हा अतिक्रमण होणार नाही. तर आपण जर बघाल तर आता जवळजवळ महिनाभर झालाय तिथं अतिक्रमण काढून, तर आता पुन्हा तिथं अतिक्रमण आम्ही होऊ दिलेलं नाही. तसेच आपण इतर जे अतिक्रमण काढतोय त्या ठिकाणी आपण ती दक्षता घेतोय. आपण या अगोदर पण घाटीचं काढलं, पण त्या ठिकाणी परत अतिक्रमण झालं, तशी परिस्थिती या ठिकाणी होणार नाही. घाटीच्या इथला विषय थोडा वेगळा आहे. त्यांना आयुक्त महोदयांनी त्यांना एक काही जागा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तिथली कारवाई पूर्ण करण्यात येईल. या भागात काही बस टर्मिनलचा काही प्रोजेक्ट आहे असं ऐकण्यात येत आहे, त्यासाठी ते करण्यात आलंय. तो विषय आमच्याकडे नसल्यामुळे त्याच्याबद्दल मी सांगू शकतो.